सर आता हे गाडीचे स्टेरिंग सरळ आहे ते कसं काय समजेल? हा म्हणजे गाडीचे चाक सरळ करण्यासाठी स्टेरिंग किती आणि कशी फिरवावं लागेल हे म्हणजे जाणून घ्यायचं आहे ना. हो 2 मिनटं सांगतो मी. हो. तो काच खाली करा पहिले. हा इकडचा हा, हां खाली करा आता. बरोबर. तुम्हाला काय स्टेरिंग किती फिरवल्यावर गाडीचे चाक सरळ होती नाही बघायचे का? 2 मिनटं. तर अशा वेळेस काय करायचं, आपली गाडीची जी स्टेरिंग आहे 2 पोझिशनला, हा जो गाडीचा लोगो आहे टी, म्हणजे टाटाची नेक्सॉन गाडी तर टी तिचा लोगो आहे, किंवा गाडीची जी सरळ स्टेरिंगची पोझिशन असते ही अशी असते बरोबर. किंवा जर ह्या इथं जॉईंट असला तर जॉईंट खाली असतो आणि पुढे हा अर्धा भाग असा असतो, म्हणजे कोरा आणि खाली हां इथं असं 3 असतं आहे. पण आता ही टाटाची गाडी इथं टी लोगो सरळ करायचा आहे, म्हणजे 2 वेळेस सरळ दिसते. पण ती तर काय करायचं, ती लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जर थोडे चाक फिरलेले असतील तरी ती सरळ दिसते. आता बघा टी सरळ आहे बरोबर, पण गाडीचे चाकं थोडे लेफ्ट साईडला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, गाडीची स्टेरिंग पूर्ण राईट साईडला फिरून घ्या. बरं आता फिरवले पूर्ण बरोबर. आता तुम्हाला माहीत नाही आहे गाडीचे चाकं कोणत्या दिशेला आहे, पण तुम्ही गाडीची स्टेरिंग कोणत्या दिशेला फिरवली, राईट साईडला बरोबर. आता स्टेरिंग फिरत नाही आहे, नाही फिरत बरोबर. तर आता काय झालं आहे, गाडीचे स्टेरिंग तुम्ही पूर्ण राईट साईडला फिरवली आहे तर गाडीचे चाकं पण राईट साईडला आहे बरोबर. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी स्टेरिंग आहे हिचा 1.5 राऊंड जेव्हा घेणार तुम्ही त्यावेळेस चाकं सरळ होतील. पण 2 मिनटं काय करायचं, हा जो टी आहे हा टी तुम्हाला 2 वेळेस सरळ करायचा आहे, किंवा ही जी पोझिशन आहे गाडीची ही 2 वेळेस सरळ झाली पाहिजे. म्हणजे 1.5 राऊंड लावायचे, ती करा एकदा. हा एकदा झाला, अजून एक पूर्ण राऊंड बरोबर. म्हणजे तुम्ही 1.5 राऊंड मारला आणि तो लोगो 2दा सरळ केला, किंवा ही जो खालचा भाग आहे हा 2दा सरळ केला, जी स्टेरिंगची रिअल पोझिशन आहे सरळची ती. हां बरोबर. आता मी तुम्हाला गाडीचे चाकं सरळ झालेले आहेत हां बरोबर. आता तसंच तुम्ही राईट साईडला बी करून दाखवा, पूर्ण राईट साईडला फिरवा. नाही लेफ्ट साईडला. हां 2 मिनटं ठीक आहे. लेफ्ट साईडला फिरून घ्या पूर्ण बरोबर. आता लेफ्ट साईडला फिरवले तुम्ही चाकं. आता वापस 1.5 राऊंड फिरवा स्टेरिंगचा, एक हाफ आणि हा 1.5 बरोबर. म्हणजे तुम्ही स्टेरिंग लेफ्टला पूर्ण फिरवा, तिथून 1.5 राऊंड वापस करा, किंवा राईटला पूर्ण फिरवा, तिथून 1.5 राऊंड वापस करा, म्हणजे गाडीचे चाकं सरळ होता. तर अशा प्रकारे तुम्हाला गाडीचं स्टेरिंग सरळ जर करायचं आहे तर कोणत्याही एका बाजूला तुम्ही स्टेरिंग पूर्ण फिरून घ्यायची, तिथून 1.5 राऊंड किंवा एक गाडीचा जे लोगो असतो कंपनीचा तो 2 वेळेस सरळ करायचा, म्हणजे गाडीचे चाकं सरळ होऊन जातात. समजलं मग बरोबर. धन्यवाद.